शुभ सकाळ सर्वांना. काय मजा नाही आली ना? तर स्वागत आहे तुमचं साधना लोणकरच्या एका छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता शाळेचा पहिला दिवस ना. आज मुलं मोठ्या थाटामाटाने शाळेत जाण्यासाठी निघाली, कारण सुरुवातीला मोठी खुशी असते पोरांना शाळेत जाण्याची. आणि मग दिवस जुने झाले की मग शाळेत जाण्याची इच्छा नसते, कारण की सुरुवातीला खूप हौस असते शाळेत जाण्याची. मग गेले बा मुलं शाळेमध्ये. मग मी आली माझ्या किचनमध्ये. कशासाठी? तर तुम्हाला काय दिसत आहे नाश्त्यामध्ये? डोसा. तर आज मी नाश्त्यामध्ये बनवला होता इडली, डोसा आणि सांबार. मुलांना पण खूप आवडते, म्हणून टिफिनवर पण होते आणि आपल्याला नाश्त्याला पण होते. तर ही आहे साऊथ इंडियन डिश. लोकांना तर एवढी आवडते, एवढी लोकप्रिय झाली आहे लोकांची की सांगूच नका. आता नाश्त्यामध्ये तर हेच असते हॉटेलमध्ये, कुठं पण इडली, सांबार, डोसा, बस. मग मी गरम गरम नाश्ता करून घेतला, कारण स्वयंपाकाला होता वेळ, म्हणून सर्वात आधी पण मग सर्वांचा आमचा नाश्ता झाला. मग मी लागली माझ्या कामाला. तर मी आली बा वर कपडे धुण्यासाठी, कारण आपलं हेच असतं, वरतच कपडे धुणे आणि वरतच वाळू टाकणे. तर ह्या दिवसाची तर एकाच गोष्टीची चिंता असते, आभाळ आला तर नाही, पाऊस पडेल तर नाही, कपडे तर नाही होणार, बस बाकी काही नाही. ह्या एकाच गोष्टीची, कपडे सुकवण्याची, कारण येती वाळू टाकणं पडते, हेच मोठी एक चिंता असते. मग झाली दुपार, आले टिवले बिवले घरी. दिसत आहे का तुम्हाला? हां. मग जायचं होतं आम्हाला दुकानात. कशासाठी? तर पुस्तके घेण्यासाठी. काय सांगू बा तुम्हाला, एवढे महाग पुस्तकं होते की सांगू नको. मला तर सरकारी शाळेत परवडते, पण मुलं ऐके ना. मुलं कुठं सरकारी शाळेमध्ये जाते, आम्हाला तर नाही म्हणते, आमची सरस्वतीच पाहिजे. मग मी आली घरी आली तर बापरे, काय तो पुस्तकांचा वास. मला तर माझं बालपणच आठवलं, कारण माझ्या बालपणी पण आपल्याला हे छान छान पुस्तके अशा पाहायला मिळत होते. खास म्हणजे पुस्तकांचे चित्रे. शिक्षण तर राहिलं तिकडं, पण पुस्तकाचे चित्रे. आम्ही तर बघ एकामेकाला असे चित्रच दाखवत होतो, कारण की चित्रच पाहण्यात खूप मजा येत होती. मग मला त्या पुस्तकीमध्ये एक कविता दिसली. कोणती माहिती आहे का? आभाळाची आम्ही लेकरे, काळी माझी आई, ध्यास वेगळा नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. ही कविता, ही त्यावेळेस पण ही कविता आम्हाला म्हणजे सरांनी शिकवली, पण आता पण ती कविता मुलांना पुस्तकामध्ये आहे. तर मला माझ्या बालपणीचे पुन्हा दिवस आठवले की ही कविता तर मला पण होती, आणि मला ही कविता खूप आवडली होती, आणि म्हणून मी ती म्हटली. मग लागले बा मुले अभ्यासायला. मग बघा, आज होता शाळेचा पहिला दिवस. मग मुलांनी कसं मस्त होमवर्क करून घेतला, आणि त्यांचं कसं असते बिलकुल सिस्टमॅटिक काम. मग बनवला